ठाकरेंच्या शिवसेनेचा पक्षाचा व्हीप धुडकावत बंडखोर खासदारांनी बैठकीला दांडी मारली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 2022 सारख्या मोठ्या भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं शिवसेना पक्षानं बंडखोरी रोखण्यासाठी आणि आपल्या खासदारांची एकनिष्ठता तपासण्यासाठी आज दिल्लीत बोलवलेल्या आपत्कालीन बैठकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय। 3 लाईन व्हीप जारी करूनही सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या बैठकीला संजय राऊतांसह फक्त 3 खासदार उपस्थित राहिले, तर उर्वरित 6 बंडखोर खासदारांनी या बैठकीकडे साफ पाठ फिरवली हे स्पष्ट झालं। खरं तर पक्षातील संभाव्य बंडखोरी मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार दिल्लीतील जुन्या संसद भवनात ही तातडीची बैठक बोलावण्यात आली होती। खासदारांची अधिकृत उपस्थिती नोंदवण्यासाठी स्वतंत्र कॉपी तयार सुद्धा करण्यात आलेली। मात्र या बैठकीला फक्त 3च प्रमुख नेते आणि खासदार हे पोहोचू शकले, उपस्थित राहिले। आता हा व्हीप खासदारांपर्यंत पोहोचला नव्हता का? तर तशीही शक्यता नव्हती, कारण व्हीप कसा पाठवला या संदर्भात संजय राऊतांनी स्वतः सांगितलं। शिवसेनेचे लोकसभेतले आपले गटनेते अरविंद सावंत यांनी आजची बैठक जी आहे खासदारांची ती त्यांनी व्हीप काढून बोलवण्यात आलेली आहे। आणि जेव्हा व्हीप काढला जातो तेव्हा त्या बैठकीचं गांभीर्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे। हा एक पक्षाचा आदेश असतो आणि तो पाळावा लागतो। आज काही महत्त्वाच्या विषयांवर खासदारांशी चर्चा करणं आम्हाला आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रकारची बैठक बोलवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। हा जो व्हीप आहे हा प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, त्यांच्या घरी गेलेला आहे, त्यांना ईमेलद्वारे आम्ही त्यांना पाठवलेला आहे, त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आणि त्यांच्याशी अनेकांशी प्रत्यक्ष फोनवरती सुद्धा आम्ही हा निरोप दिलेला आहे। आता कालपासून तुम्ही जे वातावरण दाखवताय वाहिन्यांवर ते पाहिल्यावर मला तर असं वाटायला लागलं जरी आमचे 9 खासदार असले ते कदाचित 15 येतील, पण त्यामुळं हा व्हीप बजावूनही तिथे लोकसभेचे 3च खासदार उपस्थित राहिले। यात एक तर संजय राऊत जे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यानंतर अनिल देसाई मुख्य प्रतोद, अरविंद सावंत लोकसभेतले गटनेते आणि राजाभाऊ वाजे जे नाशिकचे खासदार आहेत। त्यामुळे या 3 लोकसभा खासदारांव्यतिरिक्त इतर 6 खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं ठाकरे गटाची धाकधूक आता कमालीची वाढली आहे। या बैठकीनंतर संजय राऊत आणि अरविंद सावंत हे पुढची रणनीती ठरवण्यासाठी संसदेच्या दिशेने रवाना झाले आहेत। त्यामुळे आता या बंडखोर खासदारांकडून व्हीपचं उल्लंघन तर झालंय, मग आता या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे का? तर ठाकरे गटाच्या 9 लोकसभा खासदारांपैकी 6 बंडखोर खासदारांच्या गटानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांशी स्वतंत्र संपर्क साधला आणि स्वतंत्र गटाची मान्यता मागितली आहे। या बंडखोरांना कायदेशीर कचाट्यात पकडण्यासाठी ठाकरे गटानं सगळ्या 9 खासदारांना 3 लाईन व्हीप जारी करून वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे कडक आदेश दिलेले व्हीप होता। आता या व्हीपचं उल्लंघन करून हे 6 खासदार अनुपस्थित राहिल्यामुळे ठाकरे गट त्यांच्यावर थेट अपात्रतेची कारवाई करण्याची कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे। मात्र बंडखोर खासदार अद्याप समोर आलेले नाहीयेत आणि ते अजूनही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहेत। त्यामुळे नक्की काय घडतंय हे आता येणाऱ्या काही तासात किंवा येणाऱ्या काही दिवसात कळू शकतं। पण या अनुपस्थितीविषयी, या बंडखोर आमदारांच्या अनुपस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।